हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यशया 43 अध्याय 18 ते 21 वचन. पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका आणि मात्र त्या आठवू सुद्धा नका, तर पूर्वीच्या जुन्या गोष्टी सर्व तुम्ही सोडून द्या. प्रभू म्हणतो, पहा मी नवीन गोष्टी करत आहे, त्या तुम्ही पाहणार नाहीत का? मी अशा गोष्टी करीन की जिथे जल नाही, पाणी नाही, तिथे मी पाण्याच्या नद्या निर्माण करीन आणि प्राणी पक्षी अगदी एकत्र आनंदाने राहतील. लोक परमेश्वराचे स्तवन करतील, कारण सर्व ठिकाणी प्रभू म्हणतो मी शांती निर्माण करीन. भांडणे, तंटा आणि वादविवाद या सर्व गोष्टी मी मिटवीन. प्रभू या ठिकाणी काय म्हणत आहे पहा? प्रभू म्हणतो की जुन्या गोष्टी, पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका, आठवू नका, तर आता मी नवीन गोष्ट करणार आहे. सोडून द्या तुमच्या जीवनात जी संकट आली, दुःख आले किंवा लोकांनी तुम्हाला बोलले, त्रास दिला, ही सर्व गोष्टी सोडून द्या, कारण आता मी नवीन गोष्टी करणार आहे. आणि या नवीन गोष्टी तुमच्यासाठी आनंदाच्या आणि उल्हासाच्या असतील. मी अशा गोष्टी करीन की तुमच्यामध्ये प्रेम, शांती असेल, तुमची बंधने तुटतील, तुमच्यामध्ये अनुग्रह असेल. प्रभू म्हणतो मी मरुभूमीत नद्या वाहता करेन. तुमच्या जीवनात दुःख आहे, ती दुःख नष्ट करून मी तुमच्या जीवनात आनंद उत्पन्न करेन. प्राणी पशु सर्व एकत्र राहतील, म्हणजे तुमच्यातले वादविवाद मिटतील. तुम्ही सर्व प्रीतीने राहतील, तुटलेली कुटुंब पुन्हा जोडले जातील. प्रभू म्हणतो त्यावेळी तुम्ही माझे सर्वजण स्तवन करतील, म्हणजे माझी स्तुती करतील, कारण मी तुमच्यामध्ये नवीन गोष्टी करत आहे आणि त्या पण तुमच्या हिताच्या गोष्टी घडून आणत आहे. हालेलुया. नवीन वर्षात परमेश्वर म्हणते मी तुमच्यामध्ये नवीन गोष्टी करणार आहे. अशा नवीन गोष्टी. हालेलुया. बायबल काही सांगते पहा, वचन सांगते प्रभू म्हणतो मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी करते, तुमच्या उद्धाराच्या गोष्टी. नव्या वर्षात मी नव्या गोष्टी तुमच्यामध्ये घडून आणणार आहे. जुन्या गोष्टी आता सोडून द्या, त्या मनात सुद्धा आता आणू नका. मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट करणार. पहा, एखादी नवीन गोष्ट काय असेल तर ऐकायला आणि पाहायला सुद्धा आपल्याला आवडते. प्रभू म्हणतो मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी करणार आहे. आता तुम्ही या केंद्रामध्ये आले, केंद्रामध्ये काही नवीन गोष्टी दिसल्या की नाही तुम्हाला? केंद्राची दुरुस्ती झालेली आहे, नवीन गोष्टी तुम्हाला इकडे दिसलेल्या आहेत. प्रभू म्हणतो अशा प्रकारे मी तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात नवीन गोष्टी करणार आहे. वचन काही संधी पहा, यशया पुस्तकामध्ये 48 अध्याय 6 वचनामध्ये प्रभू म्हणतो की आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहित नाही अशा गोष्टी तुला ऐकवितो. प्रभू म्हणतो आतापासूनच मी तुला नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, ज्या तुला ठाऊक नाही अशा गोष्टी मी तुला ऐकवितो. अशा गोष्टी आता मी तुला सांगणार आहे. आपण अशा गोष्टी प्रभूकडून आता ऐकणार आहे ज्या कधी आपण ऐकल्या नाही, कधी आपल्याला माहिती नव्हत्या. अशा गोष्टी प्रभू आपल्याला सांगणार आहे. प्रभू तुम्ही नवीन गोष्टी तुम्हाला सांगत आहे आता, तुमच्या उद्धाराच्या, तुमच्या तारणाच्या. म्हणजे आता येणाऱ्या नव्या वर्षात तुमच्या जीवनात सुख, आनंद आणि समाधान येणार आहे. तुमची बंधने तुटणार आहे, तुमचे अश्रू पुसून टाकण्यात येणार आहे, तुमच्या निराशा दूर होणार आहे. तुम्ही हसणार, आनंद आणि उल्हास करणार. तुम्ही एवढे वर्ष आजाराचा सामना करत होते, पण प्रभू म्हणतो आता मी तुम्हाला निरोगी करणार. अनेक स्त्रिया बाळाच्या देणगीसाठी प्रार्थना करत आहेत, अनेक वर्षापर्यंत त्याला मुलबाळ नाही, पण प्रभू म्हणतो येणाऱ्या नवीन वर्षात मी तुम्हाला आशीर्वादित करीन, मी तुम्हाला बाळाची देणगी देईन.
देईन. प्रभू म्हणते की मात्र अनेक लोक कर्जाच्या समस्यामध्ये सापडलेले आहेत. प्रभू म्हणतो त्या कर्जाच्या समस्येतून मी तुम्हाला मुक्त करेन. या आलेल्या नव्या वर्षामध्ये मी तुम्हाला यश आणि मात्र आशीर्वाद देईन. तुमची बंधने तुटतील. सर्व गोष्टीत मी तुम्हाला आशीर्वादित करीन. मी तुमच्या जीवनात नव्या गोष्टी करीन. हालेलुया. प्रभू या नव्या वर्षामध्ये नवीन गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करणार आहे. नव्याने आशीर्वादित प्रभू आपल्याला करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला मनापासून प्रभूचं वचन आत्मसात करायचंय, कारण प्रभू आपली बंधने तोडणार आहे. आज अनेकांना परमेश्वरापासून संदेश मिळणार आहे, वचन मिळणार आहे. अनेकांच्या जीवनासाठी, कुटुंबासाठी, धंद्यासाठी, येणाऱ्या पुढच्या आयुष्यासाठी अनेकांना संदेश मिळणार. मग त्यासाठी या नव्या गोष्टी ऐकण्यासाठी आताच वचनाकडे लक्ष द्या. कारण प्रभू म्हणतो मी अशा नवीन गोष्टी तुला ऐकविणार आहे ज्या कधी तू ऐकल्या नाही, ज्या कधी तुला माहितीच नाही किंवा ज्या गुप्त होत्या त्या आज तू ऐकणार आहेस. अशा गोष्टी तुला ऐकायला मिळणार आहेत. मग देव पिता नवीन गोष्टी आपल्याला सांगणार आहे. तर आता या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्याला आतुरलेले व्हायचंय. पूर्ण आपले कान, लक्ष, मन प्रभूच्या वचनाकडे आणि प्रभूच्या गोष्टीकडे आपल्याला लावायचंय, कारण प्रभू आपल्याला नवीन गोष्टी सांगणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू तर म्हणतो प्रकटीकरण 21:5 तेव्हा राजस्थानावर बसलेला म्हणाला पहा मी सर्व नवीन गोष्टी करीतो. तो म्हणाला ही वचने विश्वासनीय व सत्य आहेत. प्रभू म्हणतो सर्व काही मी नवीन गोष्टी आता करणार आहे. प्रभू आता आपल्यासाठी नवीन गोष्टी बनवणार आहे. यशाया 42:9 पहिल्या गोष्टी घडून चुकल्या, नव्या गोष्टी मी विदित करतो, त्यास आरंभ होण्यापूर्वी त्या मी तुम्हाला कळवितो. काय म्हणतो प्रभू? जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी तुम्हाला कळवते. त्या आरंभ होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला कळवतो. म्हणजे आता येणाऱ्या वर्षात, आलेल्या नवीन वर्षात तुमच्या जीवनात नवीन गोष्टी आता घडणार आहेत. नवीन गोष्टी तुमच्या जीवनात आता घडायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रभू म्हणतो ऐका मी तुम्हाला काय सांगतो ते. त्यापूर्वीच मी तुम्हाला कळवतो. या नवीन गोष्टी ह्याच आहेत की आता तुम्हाला अनुग्रह मिळेल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुमची अनेक वर्षाची प्रार्थना फल आणेल, म्हणजे फलद्रूप होईल. तुमच्या जीवनात चमत्कार घडून आले. किंवा तुम्ही अनेक गोष्टीसाठी देवाकडे विनवणी करत होता, पण आता परमेश्वर तुम्हाला ते देईल. किंवा तुम्ही अनेक वर्ष आजाराचा सामना करत होता, पण आता तुम्ही बरे होतील. प्रभू म्हणतो नवीन गोष्टीला मी सुरुवात केलेली आहे आणि ते मी तुम्हाला कळवते की आता मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी करत आहे. मी आरंभ केलेले आहे, मी सुरुवात केलेली आहे तुमच्या जीवनाची प्रगती आणि उन्नती करायला, बंधने तोडायला, अश्रू पुसायला, समस्या दूर करायला, संकटे दूर करायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणून प्रभू म्हणतो या येणाऱ्या नव्या वर्षामध्ये, आलेल्या नव्या वर्षात प्रभू तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करणार. तुम्ही नवीन गोष्टी पाहणार. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत होता त्याचं उत्तर तुम्ही या नव्या वर्षात अनुभवणार, किंवा त्याचे उत्तर तुम्ही प्राप्त करणार या नव्या वर्षात. कारण प्रभू तुमच्यासाठी या नवीन गोष्टी करत आहे. पहा नवीन गोष्टी नव्या वर्षात सुरू होते. जसे की आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहू की त्याचा अर्थ काय आहे की नव्या वर्षात नवीन गोष्टी. तर वचन काय सांगते पहा, उत्पत्ती या पुस्तकामध्ये 18 अध्यायामध्ये वचन सांगते की मात्र अब्रामाकडे परमेश्वर पित्याचे दूत, परमेश्वर पिता स्वतः येते आणि अब्रामास म्हणते येणाऱ्या पुढच्या वर्षी वसंत ऋतूत सारेला मुलगा होईल. बघा परमेश्वर पिता काय म्हणतो अब्रामाला म्हणतो येणाऱ्या वसंत ऋतूत सारेला मुलगा होईल. वसंत ऋतू हल्लीचा आताच आपले नवीन वर्ष. पूर्वी वसंत ऋतू आताच आपल्यासाठी नवीन वर्ष. वसंत ऋतू कधी येतो? अगदी वसंत ऋतू मात्र फेब्रुवारी मार्च या महिन्यात येणारा वसंत ऋतू आहे. आणि प्रभू म्हणते नवीन वर्ष जे आता नवीन वर्षाची सुरुवात आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ही नवीन वर्षाची सुरुवात आहे. आणि प्रभू म्हणतो या वसंत ऋतूत म्हणजे वर्षाच्या आरंभी, वर्षाची सुरुवात, या जीवनात मी तुमच्या जीवनात चमत्कार करीन. मी तुम्हाला अनुग्रह
जेव्हा झाडांना नवीन अंकुर येतात त्यावेळी प्रभू म्हणतो मी तुमच्या जीवनात चमत्कार घडून आणेन. अब्राहम आणि सारा यांना मुलबाळ नव्हते. सारा माणस होती, पूर्ण म्हातारे झाले होते. पण देवाने म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या वर्षात येणाऱ्या वसंत ऋतूत मात्र त्याने एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्याने इसाक ठेवले. उत्पत्ती 21 अध्यायामध्ये. जेव्हा झाडांना नवीन पालवी फुटते तेव्हा देवाने या दोघांच्या जीवनात एक नवा अंकुर उत्पन्न केला. ज्यांचं जीवन कोमजलेलं आणि दुःखी होतं त्या दोघांच्या जीवनात प्रभूने एक सुंदर बाळ देऊन त्यांना आशीर्वादित केलं. नवीन परमेश्वराने त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. प्रभू म्हणतो येणाऱ्या नव्या वर्षात मी तुमच्या जीवनात नवीन गोष्ट करणार आहे. अब्राहम आणि सारेच्या जीवनात येणाऱ्या वसंत ऋतूत देवाने त्याला मुलगा देऊन आशीर्वादित केले. पुढे बायबल सांगते 2 राजे 4 अध्याय 8 ते 17. सुनेम करणी ती पण वाज होती, तिला मुलबाळ नव्हतं. अलिशा संदेष्टाची भरपूर तिने सेवा केली होती. देवाच्या सेवकाला तिने भरपूर मदत केली होती. मग देवाच्या सेवकाने म्हटलं येणाऱ्या वसंत ऋतूत जेव्हा झाडांना नवीन पालवी फुटते तेव्हा तुझ्या जीवनाला एक नवीन पालवी फुटेल, तेव्हा एक अंकुर तुझ्या घरात जन्म घेईल. परमेश्वर पित्याने अलिशा संदेष्टाच्या मुखाने म्हटल्याप्रमाणे की येणाऱ्या वसंत ऋतूत तू बाळाला उराशी धरशील. आणि खरोखर मात्र या सुनेम करणीला येणाऱ्या वसंत ऋतूत एक मुलगा झाला. जी वांस होती, जिचा नवरा म्हातारा झाला होता, पण या वयात परमेश्वराने तिला मुलगा दिला. त्या कोमजलेल्या जीवनात देवाने एक अंकुर उत्पन्न केला. तुमच्याही जीवनात प्रभू म्हणतो मी नवीन गोष्टी करणार आहे. तुमच्या या कोमजलेल्या जीवनात एक अंकुर उत्पन्न करणार आहे मी प्रभू म्हणतो. मात्र तुम्ही पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवा. प्रभूचं वचन तुम्ही पूर्ण आत्मसात करा. प्रभू तुम्ही नवीन गोष्टी तुमच्या जीवनात करायला सुरुवात करणार आहे. नवीन गोष्टीच्या द्वारे मी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. पुढे बायबल काय सांगते पहा 2 राजे 13 अध्याय 20 ते 21 वचनात. जेव्हा नवीन वर्षाला सुरुवात झाली, अगोदर अलिशा संदेष्ट मरण पावला होता, त्याचे शरीर एका कबरेमध्ये ठेवले होते. तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात असताना एक मनुष्य मरण पावल्यानंतर त्याचे प्रेत घेऊन जात होते. तेव्हा त्या लोकांनी पाहिलं की मोआबी लोकांच्या टोळ्या येत आहेत. तेव्हा या लोकांनी मेलेल्या माणसाचं जे प्रेत होतं ते अलिशा संदेष्टाच्या कबरेत टाकलं आणि फेकून दिलं. असंच टाकल्याबरोबर त्या मेलेल्या शरीराला अलिशा संदेष्टांच्या हाडांचा अस्थिचा स्पर्श आला आणि तो मेलेला मनुष्य जिवंत झाला. नव्या वर्षामध्ये एक संकट आले, पण तरी ते टळले गेले आणि चमत्कार म्हणजे मेलेला मनुष्य सुद्धा जिवंत झाला. प्रभू म्हणतो या नव्या वर्षामध्ये मी पण तुमच्या जीवनात कार्य करणार. तुम्ही कोमजलेले आहात, तुम्ही दुःखी जिवंत असून मृत्यू पावलेल्या व्यक्तीसारखे आहात, पण मी तुमच्यामध्ये जीवन भरणार, तुमच्यामध्ये रस भरणार, मी तुम्हाला आशीर्वादित करणार. म्हणून प्रभू म्हणतो येणाऱ्या नव्या वर्षामध्ये आलेल्या नव्या वर्षात प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार आहे. पुढे वचन सांगते 1 राजे 20 अध्याय 22 ते 30. जेव्हा नवे वर्ष सुरू झाले तेव्हा इस्रायलावर अरामी लोकांच्या टोळ्या चढाई करून आल्या. पण देवाच्या सेवकाने मात्र इस्रायलचा राजाला म्हटले होते अहाबाला घाबरू नको, देव तुला विजय दे, तू त्याच्या चढाई कर. तेव्हा इस्रायलचा राजा अहाब अरामावर चढाई करून गेला आणि या नव्या वर्षात त्याला विजय मिळाला. पुढे वचन सांगते 2 शमूएल 11 ते 1. वर्ष आरंभी वर्षाची सुरुवातच झाली होती अशा वेळी बायबल सांगते दाविदाचे लोक अमोनावर चढाई करून गेले आणि त्याला एक मोठा विजय अमोनी लोकांवर मिळाला. वर्षाच्या आरंभी नव्या वर्षाला सुरुवात होतात दाविदाच्या लोकांना एक मोठा विजय मिळाला. मग आताही नव्या वर्षाला आपण सुरुवात करत आहोत, तर या वर्षात प्रभू आपल्या जीवनात मोठ्ठे विजय आपल्याला देणार. नव्या गोष्टी प्रभू आपल्या जीवनात करणार. आपली सर्व बंधने परमेश्वर पिता म्हणतो मी सर्व काही तुमची बंधने तोडून टाकणार, मी तुम्हाला अनुग्रह आणि आशीर्वादाने भरणार. म्हणून प्रभू म्हणतो नव्या गोष्टी मी तुमच्या जीवनामध्ये सुरू करणार आहे. नव्या गोष्टी म्हणजे जुनं होऊन जाणार, जुनं दूर होणार तुमच्या जीवनातून. दुःख, वेदना, अश्रू, समस्या, कर्ज सर्व दूर होणार आणि आता नव्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनात आनंद, उल्हास आणि हर्ष असणार. तुम्ही आनंदाने जीवन जगणार. अशा नव्या
गोष्टी प्रभू म्हणतो मी तुमच्या जीवनात करणार आहे. प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आता नवीनपणाने म्हणजे नवीपणाने कार्य करणार आहे. अगदी सामर्थ्याने प्रभू कार्य करणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रार्थना वाढवायची. आपल्याला वाटते आलेल्या नव्या वर्षात आपल्या जीवनात चमत्कार घडावे, परमेश्वराचा अधिकाने आपल्याला अनुग्रह मिळावा, तर प्रार्थना वाढवा, आपला विश्वास वाढवा, सत्कृत्य करायला सुरुवात करा, पाप सोडून द्या, वाईट गोष्टी सोडून द्या. म्हणजे हे आलेलं वर्ष आपल्यासाठी सुखी आणि समाधानाचं वर्ष होणार. या वर्षात प्रभू आपल्याला प्रतिफल देणार, या वर्षात प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू म्हणतो या वर्षामध्ये मी तुला आशीर्वादित करणार, कारण उद्धाराचं कार्य सुरू झालेले आहे. हे उद्धाराचं वर्ष आहे आणि मी तुझ्या जीवनामध्ये उद्धार घडून आणणार म्हणून प्रभू म्हणतो. मी तुला अनुग्रह देणार म्हणून प्रभू म्हणतो. आपल्या सर्व समस्या, आपल्या सर्व निराशा, सर्व काही प्रभू आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर करणार आणि आपल्या सर्व समस्या प्रभू दूर करून अनेक अनुग्रहाने आणि अनेक आशीर्वादाने मात्र परमेश्वर आपल्याला भरणार. म्हणून प्रभू म्हणतो या उद्धार कार्याला सुरुवात झालेली आहे. तू फक्त माझ्याकडे लक्ष दे. हबक्कूक या पुस्तकामध्ये 3:2 वचन सांगते हे नवीन वर्ष सुरू झालेले. या नव्या वर्षामध्ये सुद्धा प्रभू आपली करुणा, प्रभू आपला अनुग्रह, प्रभू आपला आशीर्वाद आपल्या जीवनावर प्रगट करणार. या क्रोधाच्या समयी सुद्धा तो आपल्यावर अनुग्रह करणार. कारण आपण शेवटच्या दिवसात आहोत. लोक पापात, वाईटात, नाशात चाललेले आहेत. त्यामुळे देवाचा क्रोध भडकलेले आहे. पण जर आपण देवाकडे वळाले तर या क्रोधाच्या दिवसात प्रभू दया स्मरणार, आपल्यावर दयेचा वर्षाव करणार, अनुग्रहाचा वर्षाव करणार. वचन काय सांगते की या वर्षामध्ये सुद्धा हे वर्ष देवपिता प्रसिद्ध करणार. हे वर्ष प्रभू हे वर्ष त्याचं कार्य प्रसिद्ध करणार. जर आपण त्याच्यामध्ये वाढणार तर यशा 63:4 माझ्या उद्धार कार्याचे वर्ष आलेलं आहे. यशा 34:8 सियोनीला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस, प्रतिफल देण्याचे हे वर्ष होय. वाईट करणाऱ्यांचा सूड घेणे आणि देवाचे नियम पाळणे, यांना अनुग्रह देणे, यासाठी वर्ष आहे म्हणून प्रभू म्हणतो. म्हणजे जे लोक प्रभूमध्ये जास्त वाढत जातील, प्रभूची सेवा करत जातील, पापापासून दूर राहतील, त्यांना या आलेल्या नवीन वर्षात जास्तीत जास्त अनुग्रह प्राप्त होत जाईल. परंतु जे लोक पापात, नाशात, वाईटात जातील, प्रभूला सोडून जातील, वाईट जीवन जगतील, नशीचं, चुकीचं, पापाचं जीवन, तर अशा लोकांचा देव सूड उगवील. सूड उगवण्याचे वर्ष ठरलं जाईल. म्हणजे देवाचे नियम पाळण्यासाठी हे येणारी सारी वर्ष मात्र आशीर्वादाची वर्ष असतील. पण देवाचे नियम मोडणाऱ्यांसाठी येणारी सर्व वर्ष दुःखाची आणि संकटाची असतील. मात्र आपल्यावर अवलंबून आहे. आपण प्रार्थना वाढवणार, परमेश्वरामध्ये टिकून राहणार, पापापासून दूर राहणार, परमेश्वराची सेवा करणार, तर आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. या आलेल्या वर्षात प्रभू आपल्याला भरपूर आशीर्वाद देईल. खरं वचन सांगते मी नवीन गोष्टी तुमच्यासाठी आता करणार आहे. त्याला मी आरंभ केलेले, त्याला मी सुरुवात केलेली आहे. ऐका की मी तुमच्यासाठी काय नवीन गोष्टी करत आहे. मी तुम्हाला अनुग्रह देईन, आशीर्वाद देईन, यश देईन, प्रगती करेन, तुमची उन्नती करीन, तुमची सर्व बंधने तोडीन, तुमची भरभराट करीन, तुमच्या जीवनात अनुग्रहाचा वर्षाव करीन. प्रभू आता तुमच्या जीवनात, तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या धंद्यात आता नवीन कार्य करणार आहे. नवीन गोष्टी करण्यासाठी प्रभूने सुरुवात केलेली आहे. आता प्रभू आपले सर्व अश्रू पुसून टाकणार. आनंद, उत्साह आणि हर्ष आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात पेरला जाणार. मग त्यासाठी आपल्याला प्रार्थनेत वाढायचंय, देवाच्या वचनात, देवाच्या सेवेमध्ये आपल्याला वाढायचंय. म्हणजे हे नवीन वर्ष आपल्यासाठी शांतीचे, सुखाचे आणि समाधानाचे जाणार. या वर्षामध्ये आपण सुखी, समाधानी जीवन जगणार. फक्त याच वर्षात नाही, येणाऱ्या साऱ्या वर्षात मात्र आपलं जीवन सुखी आणि समाधानी असणार. जर आपण प्रभूमध्ये टिकून राहणार, स्थिर राहणार. अगोदरच्या वर्षात आपण पाप केलं, वाईट केलं, चुकीचं जीवन जगले. पण आता तसं नाही. आता आपल्याला परमेश्वराच्या मार्गामध्ये चालायचंय. आता आपल्याला
परमेश्वराची सेवा करायची, देवाच्या कार्यासाठी आपल्याला हातभार लावायचे, गरिबांना सहाय्य करायचंय. या नवीन वर्षात नवीन गोष्टी करायला आता सुरुवात करायची आहे, ज्या धार्मिक आहे, ज्या पवित्र आहे, ज्या देवाला आवडणार आहेत, अशा गोष्टी करायला सुरुवात करा. म्हणजे प्रभू आपल्या जीवनात नवीन गोष्टी घडून आणणार, नवीन स्वरूपात आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, नवे नवे चमत्कार आपण आपल्या जीवनात अनुभवणार, आपण आपल्या जीवनात पाहणार जेव्हा आपण आपले जीवन प्रभू येशूला अर्पण करणार तेव्हा. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो, ऐका, मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी करतो, त्या आरंभ होण्यापूर्वी मी तुम्हाला कळवतो. मी त्या आता तुमच्या जीवनात आरंभ केलेल्याच आहे. म्हणजे आता प्रभूने सुरुवात केलेली आहे, तर प्रभूच्या गोष्ट आहे का की प्रभू तुमच्या जीवनात आता कोणकोणत्या नवीन गोष्टी करणार आहे ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.